शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा ते म्हणजेच ड्रीप साफ करण्यासाठी नेमकी आपण कोणती उपाययोजना करावी. काही शेतकऱ्यांचे ड्रीप हे पिकामध्ये टाकलेले आहे, काही शेतकऱ्यांच्या नळ्या सुद्धा गुंडाळून ह्या ठेवलेल्या आहे. मग आता नेमकी ड्रीप आपण कशी साफ करावी? ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधलं ड्रीप हे पसरून असेल म्हणजेच त्याला पिकाला पाणी देणं हे सुरू असेल, अशा शेतकऱ्यांनी फॉस्फरिक ॲसिड 1.5 किलो ते 3 किलोपर्यंत म्हणजेच 2 लिटरपर्यंत तुम्ही ते जर आपल्या ड्रीपमधून सोडलं तर तुमचे ड्रीप तेथे साफ झालेलं दिसून येईल. त्याचप्रमाणे जमिनीचा पीएच हा कमी झालेला तुम्हाला दिसून येणार आहे. यामध्ये दुसरं ऑप्शन ते म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, तुम्ही याने सुद्धा नळी साफ करू शकता. आणि तिसरं ते म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड, परंतु हे फक्त नळी साफ करतं, जमिनीमधला पीएच कमी करत नाही. परंतु तुमच्या जर जमिनीमध्ये नळी पिकाला सुरू असेल, पाणी सुरू असेल, तर तुम्ही फॉस्फरिक ॲसिडचा उपयोग करा. जबरदस्त नळी तुमची तिथे साफ होऊन जाणार आहे. हे सोडल्यानंतर आपलं ड्रीप बंद करून द्यायचं आणि बंद केल्यावर दुसऱ्या दिवशी जेव्हा सुरू करतो तेव्हा शेवटच्या नळ्या खोळून पूर्ण पाणी हे बाहेर जाऊ द्यायचं. म्हणजे पूर्ण कचरा, शेवाळ हे बाहेर निघेल आणि आपलं पिकाला व्यवस्थित पाण्याचा पुरवठा होईल. ऊन जास्त आहे, पिकाची काळजी घ्या. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.